तर आता आपण जीवधनच्या पीक पॉईंटला आहे, बरोबर ना? अजून पीक पॉईंटवरती आहे, ठीक आहे, बऱ्यापैकी वरती आहे. तर कसा आहे जोश? एकदम खलास. आता थोडंसं आमची मिस्टेक झाली, आम्ही पाण्याची बॉटल घेऊन आलो नाही, त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे थोडंसं डिहायड्रेशन वाटतं. महादरवाजापासून तुम्हाला थोडंसं वरती यायला लागतं आणि परत एकदा खाली उतरायला लागतंय, मग आपण धान्य कोठारापर्यंत पोहोचतोय. चला आता आपण जाऊया रस्त्याने धान्य कोठाराकडे. आता आपण बसलेलो आहे जीवधन किल्ल्यावरचं धान्य कोठार, धान्य साठवायची जागा. तर आता हे धान्य कोठार आपण वरून बघा, फक्त एक रूम आतमध्ये दिसतो, पण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला 4 ते 5 रूम बघायला भेटणार आहेत आणि त्या पूर्ण अंधारात त्यांचं धान्य साठवल्यानंतर त्या धान्याला हवा कशी लागली पाहिजे याचं संपूर्ण नियोजन करून हे धान्य कोठार आतमध्ये बनवलेलं आहे आणि वरनं फक्त संपूर्ण दगडात बनवलेलं आहे. तर हे धान्य कोठार बघायला उजेडाची गरज आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना टॉर्च वगैरे लावून जावं, आतमध्ये जावं लागेल. नाही, हे जे 1818 मध्ये जे इंग्रजांनी धान्य जाळलं होतं त्याची ही राख. खरंच आहे? हो, खरंच आहे. बाहेर पण जाऊन शोधलं. कसं पावसाने वगैरे बसली आहे पूर्ण आणि काही पायाला वगैरे लागून बाहेर जाते. आधीच पासून असेल, आधीपासून हीच आतली रूम. इथे रशी पॉईंट आहे खाली. आता पण खूप अवघड होतं, पण तिथे आता लोक रिक्षा बनवले, तरी पण एक जागेमध्ये आहे ना पूर्ण रशीनच जावं लागतं. येतात का लोक? येतात ना कधी, आत्ता पण करतात. आता विषय काय होतो, ज्यांच्याकडे गाडी नाही ना, जे बसने वगैरे येतात ते गावामध्ये उतरतात, मग ते इथून दरवाजे बघून पश्चिम असं गेलं तर सायकल घेऊन कधी सायकल होती त्यावेळेस, म्हणजे सायकल म्हणजे वाव, सगळ्यात श्रीमंत ज्याच्याकडे सायकल तो क्लास मधला श्रीमंत मुलगा. आणि त्यातल्या त्यात ती रेंजर सायकल असेल. आणि मग आपण निघालोय या जीवधन किल्ल्याच्या पीक पॉइंटला, जिथं जिवाई देवीचं मंदिर आहे. तिथून पुढे आपण वानरलिंगी सुळका जो आहे तिकडे जाणार आहोत. तिथून पुढे तसंच कल्याण दरवाजा आणि तिथून गड उतार करणार आहोत. ठिकाणी जिवाई देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला जीवधन असं नाव पडलं असावं. आपण येऊन पोहोचलोय जीवधन किल्ल्याच्या टॉप पॉइंटला 3757 फुटावर. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही किल्ल्याच्या अगदी टॉप व्ह्यूला आलाय. तर परत एकदा जोरात जल्लोष, अंगात आल्यासारखं वाटतंय आमच्या. परत एकदा हाय जम्प. 1 2 3. हे हाय जम्प काय झालं नाही माहितीये का? तर परत
एवढा ट्रेक करून गायला आले. हा एनर्जी कमी झाली. हा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवाजी जय भवानी. हर हर महादेव. मित्रांनो मगाचपासून धुकं जायची वाट बघत होतो आणि फायनली तो क्षण आलाय. धुकं दुप्पट झालंय आणि उरली सुरलेली आमच्या आशा संपण्याच्या मार्गावर आहे. कदाचित आम्हाला अख्खा धुक्यातच गड एक्सप्लोर करून रिटर्न जायची वेळ आली का काय असं वाटतंय. इथून वानरलिंगीकडे चालूय ना. आता आपण जिथून उतरायला लागलोय तिथून डाव्या साईडला अतिशय खोल दरी आहे. कारण एक तर धुक्यामुळे काय दिसत नाही आणि दुसरी गोष्ट हा रिस्की रोड आहे. कस काय प्रणव जाऊ शकते म्हणजे आपण पण जाऊ शकतो असं वाटतं वाटतंय मग. हा 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 काळजीपूर्वक चालतंय. तुम्ही काय तुम्ही इकडून आलाय का वरती. तो सोपा आहे आणि तिकडे बघायला पॉइंट्स आहेत ना. इकडे मला माहित नाही आहेत का नाही. हा हा रोप तिकडून आलो ना आम्ही. तिकडून आलो. हा तिकडून आलोय बरोबर. तुम्ही बहुतेक वर आल्यावर वेगळा रस्ता झालाय. वर यायला एकच रस्ता आहे मग. आता आपण येऊन पोहोचलोय वानरलिंगी सुळक्याच्या जवळ. तर या वानरलिंगीचा इतिहास असा आहे की जेव्हा हा भाग याच डोंगराचा जीवदनचा हा भाग होता तो जेव्हा वेगळा झाला तेव्हा या वानरलिंगी सुळक्यावरती वाघ आणि एक वानर जो अडकला होता आणि स्वतःचा जीव वाचवताना त्या वाघाचा मृत्यू झाला आणि जो वानर होता माकड होतं ते सक्सेसफुली ते खाली उतरलं. म्हणून या भागाला वानरलिंगी सुळका असं नाव पडण्यात आलं असावं. आता इथं फॉग भरपूर असल्यामुळं आपल्याला हा सुळका दिसत नाही. आपण इथं वाट बघूया कारण ज्यासाठी इथं आलो आहे आपण जीवदन किल्ल्यावरती ती गोष्ट आता आपल्याला बघायला मिळत नाही. याचं दुःख आहे. थोडा वेळ वाट पाहूया आपण धुकं कमी व्हायची आणि तो व्ह्यू बघून जाऊया. प्रयत्न तरी करू शकतो आपण. ड्रोन शॉट आहे ना राईट. दिसायला लागलाय थोडा थोडा. येस येस येस. सह्याद्री कधीच नाराज करत नाही. रॅपलिंग जेव्हा करतात तेव्हा हे रोप इथे बांधले जातात आणि इथून पुढं या वानरलिंगी सुळक्यावरती आपल्याला जाता येतं आणि तिथून खाली उतरता येतं. आता आपण निघालोय मुख्य दरवाजाकडे. अगदी कोकण कड्याच्या साईडून एकदम बाजूबाजूने आपण चाललोय. जिथून महादरवाजा होता तिथं आपण येऊन पोहोचलो आहोत. प्रॉपर पूर्ण किल्ल्याला आपण एक राऊंड मारलेला आहे. इकडून वरती गेलो होतो आणि या साईडून आता
वरण्याला मजा आहे ना. जाऊ काय नाही होत, जाऊ सावकाश. काय नाही जाऊ द्या. नाही मी तिकडं होतो, अलीकडं होतो. इच्छा होती शूट करायची पण झालं नाही. क्या करेंगे. चला थांबू आहे. पण उभे आहे तो रिव्हर्स वॉटरफॉलला, पण सध्या धुका असल्या कारणानं विजिबिलिटी खूप कमी आहे आणि पाऊस नसल्यामुळं आणि एअरफोर्स पण कमी असल्यामुळं तो रिव्हर्स वॉटरफॉल सध्या वर्किंगमध्ये नाही आहे. जर पुण्यावरून येणार असाल आणि तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायचा असेल आणि एवढ्या लांब तुम्हाला यायची इच्छा नसेल तर अजून एक पॉईंट मी सजेस्ट करतो जिथं तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला मिळेल. लोणावळ्याच्या जवळ लोहगड किल्ला आहे. लोहगड किल्ल्याच्या वरती गेल्या डाव्या बाजूला जर तुम्ही गेला तर एक मोठा कडा आहे, कातळ कडा आहे आणि तिथे पाऊस आणि पाणी जर चालू असेल तर ज्या पद्धतीने इथं रिव्हर्स वॉटरफॉल होतो अगदी तेवढ्याच प्रेशरनं लोहगडवर सुद्धा रिव्हर्स वॉटरफॉल तुम्हाला बघायला मिळेल. आणि जीवधन ट्रेक करायचा असेल तर माझं सजेशन आहे की विदाऊट गाईड तुम्ही करू नका. आम्हाला जे गाईड केले ते अशोक सर, त्यांनी अगदी व्यवस्थित पूर्ण जीवधनचा प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आम्हाला दाखवला. तर त्यांचा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकी सगळे डिटेल्स देतो. तर तुम्ही जीवधन किल्ल्याला नक्की भेट द्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. आपण आहोत जुन्नर तालुक्यामधील घाटघर या गावात. आता आपण जाणार आहोत नाणेघाट बघायला. पण त्याआधी लकीली इथे एक भाजी महोत्सव म्हणून दरवर्षी भरला जातो. रानभाजी महोत्सव दरवर्षी भरला जातो. तर तो बघण्यासाठी आपण आता निघालो आहे, ज्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथे येतात.